तुका म्हणे सोपी. पुढचं बोला. दादा तुमचा आवाज चांगला आहे, चेहरा चिक नाही, असं वाटतं पचकान येऊन मुका घ्यावा. एवढाही प्रसन्न माणसं पाहिजेत तुमच्या एवढी आनंदी प्रसन्न, कोणावर न जळणारी मळणारी खळणारी. त्यांना देवच नको, तेच देव आहे. देवची आहा, देवची आहा. किती अभंग सांगू तुकोबारायांची, हे की नाही? अरे तुम्हीच देव आहे, कुठं देव शोधत जाता रे? तुमच्याकडे लोक येतील कशाला? देव पुढे चालले हो मिडगुलवाडीला का? तिथे चालते बोलते कल्पवृक्षाचं गार्डन आहे मिडगुलवाडीला. हे पहा, मुंबईला राहून नोकरी सांभाळून पोरांना सुद्धा चांगले संस्कार आहेत, पोरं चांगली शिकली, तरी सुद्धा जेवढा जेवढा वेळ मिळेल तेवढा तेवढा पांडुरंग बाबा घुल्यांच्या कार्याला देतात. हे मिडगुलवाडीचं भूषण आहे की नाही? पोपट महाराज हे आमचे तर लई जुने जोडीदार, नातेवाईकापेक्षा प्रेम आमचं. तुम्ही माझ्या बहिणी सगळ्या आल्या बघा ना, किती प्रसन्न आनंदी आहे ना. एकीच्या चेहऱ्यावर दुःख नाही बाई. हा ना. आई तुझं कसं आहे बरं? थोडी हसते थोडी. ती म्हणते काय हसतो भाऊ, घरी कानफाटात आणून आलाय. मग आता घरीच नवऱ्याने ठसकावली असं तर कशी काय हसू? तरी पण इथं हसू येतंय, असं याला म्हणतात कीर्तन. घरी कशा असं तिकडे बोंबला. इथे आल्यावर सासू माझी गावाला गेली, सासू माझी गावाला गेली. जिची नाही गेली ती नाही ना म्हणून त्या अशा मस्त आनंद घ्या. मी तुझं बघा, माझा पाय मोडला तर नसतो की नाही, हे तुमची सगळ्यांची कृपा आहे. पाय तुटलाय मोडलाय तरी नसतोय. मरू दे, काय होईल होईल. मिडगुल साठी मिडगुल वाणी तुम्ही राम बरं 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 दुसरा आठवलं. राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. 4000 अभंग तुकोबारायांच्या मंदिरामध्ये बांधले महाराजांनी आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने देहूमध्ये देवांची लय देवळ आहे, पण अक्षरांचं अक्षर ब्रह्माचं मंदिर बांधणार तुम्ही सर्व वारकरी. महाराष्ट्राचं आणि जुन्नरी भागाचं भूषण आहे देऊळा. किती अभंग सांगू तुम्हाला मी तुकोबारायांचं, एक एक अभंग. आणि काय बरं का हो सर, तुमचं काय शहरात इथे इथे असून एवढे मुंबईला असते तुम्ही काळेच नसते. तुम्ही आते गोरे बाहेर काय काय वरून गोरी आनंदच नाही दुसऱ्या. ज्या दिवशी तुम्ही दुःखी असला तरी दुसऱ्यांच्या विषयी तुम्हाला ज्या दिवशी सुख वाटेल तो दिवस तुमच्या आयुष्यातला तुमचं घर म्हणजे पंढरपूर झाल्याशिवाय. आणि मग तुकोबाराय म्हणतील, काय म्हणतील? धन्य माता पिता, धन्य माता पिता, धन्य माता पिता. ये सगळे बाय 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 बाय. धन्य माता पिता, धन्य माता पिता, धन्य माता पिता, धन्य माता पिता, माता पिता, धन्य 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 माता पिता.
पिता दयाची या. कोणाच्या स्वतः दुःख भोगून त्या दुःखाची छटा स्वतः उमटू न देता मी जे दुःख भोगलंय ते दुःख या माझ्या माय बापांना भोगण्याची वेळ येऊ नये म्हणून नवे महाराष्ट्रात नव्हे, नागालँड पर्यंत नव्हे, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत असणारी मानव वस्ती, वृक्ष वस्ती, जल वस्ती, पहाड वस्ती, पृथ्वी, अवघ्या जगामध्ये शांतीचं सुख मिळावं आणि मी जे दुःख भोगलं ते जगाला भोगायची वेळ येऊ नये म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं असेल ना त्या सगळ्यांसाठी तुकोबराय म्हणतात, धन्य माता पिता, 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 धन्य माता पिता. कळलं का आपलं हित आणि संतांचं हित? आपलं हित कसं आहे? तुम्ही नाही आमच्या इकडं मराठी ऐकलं, मरायला मरायला टेकणं अर्थ कळतो दादा? मरायला टेकलो, मुंबईहून रिटायर होऊन आलो होतो, पैसा सुनाले हुशार म्हातारा जसं मुंबईहून आलं का थोरले सून कपड्याची इस्त्री करायची. म्हातारा म्हणत आग जाळ टाक ना, नाही मा म्हणजे तुम्ही मीठ गुलाब आमच्या गावात छान दिसले पाहिजे ना मा म्हणजे तुम्ही. मा म्हणजे वळ दुसरी सून धोतराला दिसतो, तिसरी सून पोळ्याला फोडली, काजू बदाम, मला तर पाणी झालं बाई तोडला, वरती कोथिंबीर, खोबऱ्याचा केस, म्हातारा चष्मा, आहा काय मम्मीला खानवळ खाली बुवा, काय येळ गेला फुकड व्हायला, पैसा आणला बाबा, सुना माय लक्ष्मीच. आणि मग एक दिवस गोड बोलली थोरली मा म्हणजे आम्ही बरंच सेवा करतोय ना, तुम्हाला बरं वाटतं? अगो काय बाय बोलायचं माया लेकी व्यक्त बारी एकटंच असलं बदल. आणि मग थोरली सून म्हणते मा म्हणजे हे आपला तुमच्या चुलत भावाचा पोर नाही का ते, त्याने ना बघा तिला कळलं तिला लांब वावारी काय काढले, काय नाही 2-4 लाख कमी पडत पहिले, काय नाही 2-4 लाख. म्हातारा म्हणलं एका पेटवायचंय का मपलं, एक अर्ध घे बँकेचं जाण काढून वय. त्याला वाटलं रोज पोहे खालते मरत जाऊ काय करायचं तर. दिलं ना कार्ड, सही केली, 5 लाख वावर घेतलं. मग अशी म्हणल्याप्रमाणे टिंबटी मिसेसच्या नावाने विशेष करून टाकलं. मिसेसच्या नावाने केलं का यांचा हक्क नाही चालत काय. हो दुसरी सून म्हणली मा म्हणजे आम्हाला तिघींना पण दागिने करा बाय करा. अशा गरम तेलातल्या चपात्या घालायची म्हाताऱ्याला चुरून मिक्सरमध्ये घालायची, बारीक करायची. त्याला दात नव्हते ना, मिक्सरमध्ये चपात्या. म्हणला मुंबईला नुसता कातड्यासारख्या चपात्या वडीत होतो. माया सुनालय चांगल्या, माया सुनालय चांगल्या.
आणि झालं का, एकेकीला 100 तोळं सोन्याचं दागिने केलं. आपल्या द्यायचं नाही घ्यायचं, बोलाय हा ना चेअरमन साहेब. अशा पिवळ्या धमुक नुसत्या पदर वारीत गावात मिडगुड नाही मिडगुड नुसत्या पदर बळच आपण दाखवायसाठी. आणि एवढ्या पिवळ्या जणू काही कामीन झाली त्यांना, एवढ्या पिवळ्या बायांनो. आणि मग काय सांगू तुम्हाला, सुनानं लय हुशार, नुसतं उदार माल आणायच्या वाण्या, बदाम काय काजू काय पोत काजू या खायच्या आणि बाबा खायच्या. टमकीच्या टमके झाले. म्हाताऱ्याचा फुकटचा पैसा रिटायरमेंटचा, पटकन सांगतो बरं का, वेळ जाईल नाही परत. आणि झालं बाबा, म्हाताऱ्याचा पैसा संपल्या बरोबर म्हाताऱ्याचा पैसा संपला. ते भोळेपणाने सांगून गेलं, पोरींनो पैसा संपलं. म्हाताऱ्याची खाट उचलली, शाण्याच्या गोठ्यात नेऊन ठेवली. म्हातारा म्हणलं हा काय प्रकार रे. सुनबाई म्हणले असंच असतंय. वत मास्तवर घेतलो घास, अंगाचं गेलो मास, आता येतोय माझा वाज ग. पण हे बाबा आहे ना, मागचा बाबा, असं आहे बाबाला हुशार होता गावात. तो म्हणला काळजी नको करू, न्याला मुंबईला त्याला बरं का. ए ताई, माझ्याकडे बघ ताई, तुझ्याकडे बघून मी बोलतोय बरं, तुझा चेहरा खूप प्रसन्न आणि आनंदी, असं इकडं अजिबात नाही बघ. मस्त चेहरा, प्रसन्न चेहरा आहे, श्रोत्याजोगा चेहरा आहे. वक्ता शहाणा नसतो, तो मूर्ख असतो. पण प्रसन्न चेहऱ्याचे श्रोते पुढे बसल्यावर मूर्खाला शहाणपणा येतो, त्याला कीर्तन म्हणतात. महेशांची या मूर्ती आहात तुम्ही, प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदास. येत आई मग काय झालं सांग. नाही मला वाटलं सांगायचं बघ राहते. आणि मग त्याला मुंबईहून आणलं त्या म्हाताऱ्याने, दुसऱ्या म्हाताऱ्याने. परत नवी बंडी, नवी जॅकेट, मित्र लय जीवाचे होते. ते आणलं, डोक्यावर एवढं होतं गोठवडं म्हातारा घेऊन आलं. मुंबईहून ठरलं होतं त्यांचं. एक डबा घेतला मोठा 5 पायल्याचा, आपल्याला काय द्यायचं नाही घ्यायचं. ए ताई ताई तूच आहात, कंटाळली का, थोडीशी कंटाळलीस ना, सवय नाही वाटते इकडे येण्याची, तिकडे जायची सवय वाटते, स्वामीच्या माळा जपायची. अरे ते एक लय फॅशन निघाली. काही बुवा बोलते सलते आले, विठ्ठल जातो काय असं वाटायला लागलं. हा ना, कोणचा स्वामी तर कोणचा नंगा तर कोणचा बंबा. म्हाताऱ्याचं एवढं धोतारवर झालं, म्हातारा लय ना आला बाय आमचा सासरा, अरे धोतार वर करतो लाय बायांचं. आणि घरात नागडे बुवा तुम्हाला चालतात देवाला, याची तरी लाज धरण्यासाठी कीर्तन असतंय मंडळी. खरं सांगतो, महाराष्ट्रामध्ये संतांनी आपल्या आयुष्याचा बळी दिला आणि विश्वा एवढा विठ्ठल आमच्या पुढे आणला. कमरेवरचे हात धैर्य शिकवतात, त्याचे समतेचे पाय सरळ कसे सर वरातीतल्या शांताबाई सारखे. समतेचे पाय, समचरण सरोजम सांद्र निलांबुलाभम, जगननीत पाणी मंडनम मंडन, तरुण तुलसी माला कन्नरम कन्यनेत्रम, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीनाथ भगवान की. बोलता बोलता आहे का बघा हे सगळं. विठ्ठलाशिवाय मी जर कुठल्या देवाला, कुठल्या बाबाला, कोणत्या गुरुला देव मानील तर त्या तोंडाला किडे पडतील, असा सांगणारा जगातला पहिला पुरोगामी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. बहुलाद वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता, आणि का ते देव म्हणता, आणि का ते देव बहुलाद वाटे चित्ता आणि का ते देव
असेल ना, परत नको सांगू ना. शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेल. माझ्या जिभेला 1000 किडे पडतील, पण मी विठ्ठल सोडून फक्त मंदिरातला नाही बरं. विश्वेशराव काय म्हणाले बघा, येत म्हणे श्री विश्वेशराव. आपल्याला म्हणतात ना बबनराव म्हणतात ना इकडे. कोणाला म्हणतात? ज्याचे कपडे भारी, ज्याचं काम भारी, त्याला काय म्हणतात? राव. का वड्यात पडलं राव म्हणतात काय? राव. रावच होता ना रावण, पण न झाला ना रावण. कळलं का? शेवटच्या क्षणापर्यंत आपली बुद्धी पवित्र राहावी, त्याच्यासाठी मला विश्वा एवढ्या विठ्ठलाचं ज्ञान प्राप्त व्हावं, हे ज्याला कळतंय त्याला हित असे म्हणतात. माझी बुद्धी माझं मन पवित्र ज्याने राहील, त्या ज्ञाना एवढं जगात काहीच पवित्र नाही असा सांगणारा जगातला एक फिलॉसॉफर म्हणजे भगवान श्री कृष्ण परमात्मा. नहीं ज्ञानेन सदृश्यम. बाबा पुढे काय बाळा? हा तूच मला म्हणू लागतो तू. मला बरं वाटतं. तुम्हाला येतंय ना गीतेतल्या काय सुंदर विचार. अरे अर्जुना, तू किती पैसेवाला आहेस, पण तुझ्याजवळ ज्ञान नसेल तर तू अज्ञानाला ज्ञान समजशील. आता तुम्ही नवरात्रात उपवास धरले ना, कोणी कोणी नाही धरले मला सांगा बरं. कोणी नाही धरला बरं? कोणी कोणी धरले सांगा बरं. एवढ्यांना म्हणजे जेलमध्ये घालून या सगळ्यांना. उपवास धरला यांनी, खरं सांगायचं उपवास धरला. राजगिरीच्या पुरी कोणी माझ्या आज्याने खाल्या, राजगिऱ्याच्या पुऱ्या बटाट्याच्या. काय जाईबाई तुम्ही काय करता? मी कोणी आज राजगिऱ्याच्या पुऱ्या करते. मग असं करा, तुम्ही राजगिऱ्याच्या पुऱ्या करताना मी साबुदाण्याची वडे करते. अशा जावा पंक्तीला बसतात ना, हिचा वडा तिला, हिचा खडा तिला, फुगल्या. दसऱ्याच्या दिवशी तो 9 दिवस खाल्लं यांनी. म्हणजे पचत नाही ते शेंगदाणे, खोबरं, गरडई म्हणजे आमलं, खोबरं, शेंगदाणे, पंढरपूरची नाही वड्याची वाट, आणि बाकी सगळं तेल फिल हे सगळे दसऱ्याच्या दिवशी सुजल्या म्हाताऱ्या, फुगल्या, सुजल्या. एवढाल्या मांड्या, एवढाला हात बाय वळाला, लई पोऱ्या वाईट निघाला बाया. आणि एवढी सुजले तरी याला अक्कल कशी नाही? अगं त्याला धुंडा गाडी जोड म्हणाव भाऊ, लोणीला नाही. अरे लई फुगली कोणी? त्याने फुगवली. आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा आहारा सात्विक प्रिया. हा ना गीतेमध्ये काय वर्णन आहे हो. पुढे कटवम्ल लवणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदायिना आहारा दुःख शोका, दुःखाला शोकाला निमंत्रण देणारा आहार तुम्ही उपवासाच्या दिवशी घेतला. आणि एवढ्याने आठवण उपवासा नवसामुळ सारी बुद्धी मातील मिळ. एकस तुला ना कळ सांगती गड. म्हणून माझ्या बहिणींनो, अज्ञानाला ज्ञान समजून लागला. वरती नरक नाही, स्वर्ग नाही, वैकुंठ नाही, सगळं इथेच मिडगुलवाडीत आहे. आनंदी राहा पंढरपूर. दुसऱ्याचा द्वेष करू नका, स्वर्गवास. दुसऱ्याला सुख झालं आनंद माना, वैकुंठ. आणि दुसऱ्याच्या येरीला पाणी लागल्यावर बाईला 100 जुलाब झाला. उठलं का डबडब, उठलं का डबडब. मग ते शेजारच्या पुतण्याने विचार, काकू काल चांगली होती, आज काय झालं? म्हणे भाऊ सकाळपासून जुलाब लागला. का बरं? म्हणले त्यांच्या एरीला पाणी लागलं, त्यांनी फटाकडं वाजवल्यापासून जुलाबच सुरू झाले. म्हणजे दुसऱ्याचा आनंद पाहिल्यावर एवढं दुःख होतंय. ते दुःख ज्या दिवशी दुसऱ्याचा आनंद पाहिल्यावर मी जरी आनंदी नसेल तरी मला ज्या दिवशी आनंद होतो तो क्षण माझ्या हिताचा असतो. आणि ते हित ज्ञानाच्या प्राप्तीने होतंय. म्हणून भगवान सांगता, अर्जुना मी सांगितलं तेवढंही विसरून जा, एकच गोष्ट ध्यानात ठेव. काय?
नाही ज्ञानेन, सगळ्या महिला बोला, नाही ज्ञानेन. बघा लोक म्हणतात बायांनी म्हणू नये, पाहिलं बायांनी काय केलं, बायांनी हे म्हणू नये, बायान ते म्हणू नये. काही गावाला गेलो तो बायांना देवळात प्रवेशच नाही, तिथं बाप आहे उभा, बायकांना प्रवेश नाही. त्या बायांनी काय चोरी केली, काय केलंय त्यांनी. ती एक म्हातारी लय उभ्या कर म्हणली, काय रे वय बाजूला, मी देवळात बसते बघू काय करतो. मला नाही नाही बायकांना प्रवेश नाही. ती बाई म्हणली तू काय म्हशीला झाला का, बस बोंबलत गेलं पळून बाहेर, सगळ्या घुसल्या देवळात. अरे सगळ्यांचा देव आहे, आमचा एकच देव असा आहे की खटनट यावे शुद्ध होऊन यावे. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, एवढी ज्ञानी दहीच प्राय. एका वेळेला अवघ्या जगाला समानता, अवघ्या जगाला शांती, अवघ्या जगाला न्याय, अवघ्या जगाचं बंधुत्व, शील प्रज्ञा करुणेला जपायला शिकवणारा जगातला एकच देव आहे, त्याचं नाव आहे श्री विठ्ठल परमात्मा. हे ज्ञान एकदा झालं मग तो विठ्ठल, तो हा विठ्ठल बरोवा. आणि हे बघा हा इथं बसलाय, तो हा माधव बरोवा. हे बिचाऱ्याने मृदंग वाजवायचा त्याला वाजवायला दिला, बरोबर आहे, हा खरा विठ्ठल. कळलं का. एका गावी गेलो मारे ते पखोजे मार मार. तो म्हणला मी पहिल्यापासून आहे. तो म्हणला मला बाबांनी आणलं. म्हणलं आता बाबाच्या डोक्यात दोघांनी पग घाला. एवढा कमी वयातला मुलगा एवढा उत्कृष्ट वाजवणार आहे तो, महाराष्ट्रात त्याचं एवढं मोठं नाव आहे. पण आपल्याकडे आलेला अतिथी तो साक्षात परमेश्वर आहे. तोही कलाकार आहे आणि मी कलाकार आहे. कलाकार आणि कलाकाराची ज्या दिवशी कदर केली जाईल त्या दिवशी त्यांचं हित त्यांना कळलं. असं दुसरं कोणतं हित आहे. हे काय हित आहे का आपली. म्हातारा फसवला दागिने घालून घेतले. म्हातारा काय कमी नव्हतं चापतो. ते मुंबईला गेलं आणि ते डोक्यावर थोडं घेऊन आलं का, त्याच्यामध्ये एवढा 5 पायल्याचा डबा, त्यात काय होतं माहिती का, पत्र्याचे तुकडे, चुका, खिळ, काचा, एवढा मोठा डबा, त्याला लाल कागद, वरून पिवळा, त्याच्यावरून गुलाबी, त्याच्यावरून निळा, परत गुलाबी, एवढा मोठा कागद. त्याला असं सुंदर कुलूप कर्नाक बंदरच्या मित्राने दिलं घेऊन मुंबईच्या. आणि मग ते आलं गावाला. लक्ष्मी मी आले बाई ना, थोडं सोनं राहिलं वाटतं मामाईच्या घेऊन या 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 मामांची. नाही म्हणलं मी शेणाच्या गोठीत नाही बया, शेणाच्या गोठीत बसून आम्ही कुठं नरकाला जायचं का. म्हातारं पागाळलं नाही बरं का. मग त्याची खाट आणली, त्याची रेशमाची गादी, पलंग, त्याच्यावर म्हातारा सुना. मामाजी कुठं दुखत. म्हणला मामाजी मला थांब, तुमचं दुःख होतो आता. सकाळी उठलं का ते डबडं वाजवायचं, खुळखुळ खुळखुळ. डबं वाजला की पोहे, डबा वाजला का मऊ मऊ चपात्या, त्याच्यावर तूप. सुना नुसतं उधार. आमच्या सासऱ्याने वाणी दादा आमच्या सासऱ्या म्हातारे का तुमचं सगळं फेकून टाक, एवढं एकीच्या वाट्याला एवढं. हा म्हणला एवढं 5 पायल्या सोनं आणलंय पोरींनो. काय नुसत्या गुदगुल्या पोरी. आणि मग रोज खुळखुळ खुळखुळ वाजलं. म्हाताऱ्याने सांगून ठेवलं सगळ्या रिटायर मित्रांना. सगळं म्हातारी माणसं ती 25 माणसं रोज यायची सकाळी पोह्याला. बाईचा आठवड्याला पोह्याचं पोत, काजू बदाम शेंगदाणं. बहुधा बिल वाणी त्याला काळजीच नका करू, म्हातारा मेलं का. आणि एक दिवस म्हातार गेले काय सुना रडत. म्हणजे तुम्ही वयाला चांगले वय आणि तुम्ही गेले आता आम्ही कशा उघड्या पडलो. बायांना वाटत, लोकांना वाटत काय तोंड नव्हतं जोडीत त्या अशा. शिका बरं का जरा माझ्याकडून. आणि मग काय झालं, त्याची मौत झाली. दाव्याचा बाजार आणला. अहो काय सांगू, अख्ख्या मिळगुण हे गावाचं नाव येते ना, हाणून मला एखादा बोवा आमच्या गावात. आणि काय सांगू, 10वा 13वा. अहो लोकांनी नुसती तुपाची बोट चाटू 5-5 दिवस तुपाची बोट निघालं नाही तूप. आणि मग बायांनी गावातल्या
नाही नाही, तालुक्यातल्या विरोध पक्ष नेत्याला बोलवलं. महिला ताई, तुमच्या हस्ते डब्बा फोडायचा आणि खोटं रडत असं मामाजी गेले बाई, मामाजी गेले, डबा ठेवून गेले. मामाजी म्हणला मला तू खावलं काय, तुम्हाला तो पितो थांबा. आणि काय सांगू, ती उद्घाटन करायची बाई नाही, लुगडं पांढरं नेसून आली मस्त. माझ्या हस्ते उद्घाटन आहे, माझ्या हस्ते उद्घाटन आहे, माझ्या हस्ते उद्घाटन आहे. अगं उद्घाटन तू, आणि उद्घाटन केलं. पहिला कागद काढला, दुसरा कागद काढला, तिसरा कागद. नुसती हुरहुर पोरींना सुनांना किती निघात आहे, आमच्या वाट्याला किती आत, आमच्या वाट्याला किती आत. जसं त्या डब्याचं कुलूप त्या ताईने खोललं. तू नाही बरं, नाही तर म्हणजे आमच्या इकडच्या खोललं कुलूप. थोरली अशी दाबी लावला. अगं हे धर आहे मला बया, अगं धर आहे पोरी, अगं मला धर आहे. नुसता जीव, बीपी वाढलं, बीपी किती निघालं, किती निघालं. सोनं किती वाट्याला येईल, किती वाट्याला येईल. आणि ते खुळखुळ वाजवलं त्या बाईने. लय अंगावर रोमांच बायांचे. आणि मग बाई माझा पदरही पडला ग बाई. आणि बरं माझ्या बहिणींनो, तुमचं प्रबोधन, तुमचं परिवर्तन, चेंज ऑफ दी माय लाईफ. पोरींनो, तुमचं परिवर्तन ज्या दिवशी होईल त्या दिवशी हे सगळं पुरुषांचं कीर्तन होईल. हे माझ्या गावात दारूबंदी झाली पाहिजे, तुमचं परिवर्तन. माझ्या गावची मुलं शहाणी झाली पाहिजे, तुमचं परिवर्तन. माझ्या गावातले पोरं क्वालिफाईड झाली पाहिजे, माझ्या गावातल्या पोरींच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, तुमचं परिवर्तन. माझ्या गावच्या मुलींना मुलगा मानून त्यांना मुलगा होण्यासाठी वाट न पाहता मुलीलाच मुलगा मानून त्या शिक्षण परोपरीनी तिचा अन्याय सारा संपवणी जाईल महान भारत होणी. माझ्या भगिनींनो, तुमचं परिवर्तन या पुरुषांचं परिवर्तन आहे. हे प्रकाश ज्या बाईचा मुलगा असेल, हे चेअरमन ज्या बाईचा मुलगा असेल, हे शंभूराजे हा माझा शिष्य लहानपणचा बरं का. किती वर्ष मला घातले रे संभा? तरी 16, 17, 18 वर्ष नाही. कौसाबाई, ती कौसाबाई आमची इचकेवाडीची. पोटी पुत्र नसोनी खंत कधी ना केली, सावित्री झाली विश्वमाऊली, सावित्री झाली विश्वमाऊली, सावित्री झाली विश्वमाऊली. सावित्रीबाई फुले पोटी मुलगा नसताना, मुलगी नसताना लोकांच्या मुलांना शाळा शिकवणारी, मुलींची पहिली शाळा काढणारी, ज्योतिराव फुल्यांच्या बरोबर लग्न करून आल्यावर लग्नाच्या पहिल्या दिवशी नवऱ्याच्या छत्रीच्या दांड्याच्या काठीने शाळा नाही काय, आंब्याच्या झाडाखालच्या मातीवर लग्नाच्या पहिल्या दिवशी ABCD शिकवणारा नवरा आणि ABCD शिकून इंग्लिश मध्ये बोलणारी 9 वारी लुगड्यातली माळ्याची पुण्यातली पोर म्हणजे सावित्रीबाई फुले. म्हणून आज या शिकायला लागल्या, इंजिनियर कलेक्टर होतात, त्यांची कृपा आहे. त्यांना हंगलं मारलं तरी सुद्धा ज्या ब्राह्मण समाजाने छळवलं त्यात ब्राह्मणाच्या एका विधवेला बाळांतपणासाठी आपल्या घरी आणणारी सावित्रीबाई. म्हणून धन्य माता पिता तयाची, माता पिता तयाची, लोकांचं कल्याण करण्याचं भावना आहे. माझ्या गावाचा विकास मला करायचा आहे चेअरमन साहेब. हे ज्या ज्ञानानं कळतं ते हित आहे.
शत्रूला मी मित्र मानीन हे ज्या ज्ञानानं होतं ते हित आहे. मी लेकरवाळी झाले नाही म्हणून मी लोकांच्या चवरांना शिकवी. सावित्रीबाई फुले हे बघा इथे आमच्या गंगूबाई इचकेवाडीवरून आलेत. त्यांचं कार्य सांगतो तुम्हाला. रोज त्यांच्या घरामध्ये गोपाळांचा मेळा असतो आमच्या बाईच्या घरी. आणि हा मुलगा त्यांचा मुलगा आहे. मुलगा म्हणजे शेजारी, पण मुला एवढं प्रेम करणार, या नातवंडावर प्रेम करणारे हे दोन पिल्लं. याने माझं अजून कीर्तन होतं ऐकलं. ते आजीला म्हटलं, आई मी अजून बाबळे बाबांचं कीर्तन नाही ऐकलं. हे पोरं. एक मुलगा तयार झाला, त्यांनी दोन मुलं तयार केली ज्या ज्ञानानं त्याचं नाव घेत आहे. कळत आई? नाही तर मग सांगितलं ना, खुळखुळ वाजवायचं आणि मग ते राहिलं बॅरेमध्येच पोरीनं. बाय म्हणते, या बाया म्हणते बाबाला काही येत नव्हतं बाई, सरला मध्येच. आणि मग काय झालं, ती उद्घाटनावाली होती का, तिने असं त्याला इकडे खुळखुळ वाजलं ना, असं डबा उचलला आणि पहिल्या काचा पडल्या, मग खिळं पडलं, मग चुका पडल्या, मग पत्रे म्हणाले थोरले जावे गुड मॉर्निंग. थोरली जावं जिवंतच नव्हती, बेशुद्ध. मग सुदाम महाराज, मी, चेअरमन, यो प्रकाश, दादा आणि ते दादा चिकणे तीन जे शेजारी नाही का या पोराच्या मागचे दादा, आम्ही एवढे जण गेलो तुला भेटायला ससूनला होतो. 6 महिन्यांनी शुद्धी वाजली. म्हणली मला कुठं आणलंय? हा प्रकाश म्हणला तुला दवाखान्यात आणलंय. ती म्हणली दवाखान्यात का आणलंय? चेअरमन म्हणले ते नाही का तू सोनं म्हणत होती ते पत्र, ते पाहिल्या होती, बेशुद्ध झाली बाया 6 महिने तिथंच मेली. कळलं ना? म्हणून माझा सासरा माझा देव आहे. माझी सासू विटेवरची रुक्मिण आहे. सासूनी सासरा माझ्या देवाऱ्याचे देव करते बरोबर. थोर लाग माझा भाया जणू श्रीराम राजा, बरोबर जणू श्रीराम राजा. धाकल्या दिराला काम सांगते पूर्ण, त्याचं नाव त्या घराचं नाव पंढरपूर आहे. दीर आणि भाऊजाई माय लेकासारखं त्या घरात बघतात, त्या ज्ञानाला हिताशी म्हणतात. दुसरं कोणतं हित आहे? तुम्हाला देव दिसणार नाही, दिसला नाही कधी आतापर्यंत. भुयारातल्याला दिसला नाही, हिमालयातला दिसला नाही, बर्फावाल्याला दिसला नाही. मग देव दिसवला तो तुकोबारायांनी अभंगांच्या रूपानं आम्हाला सांगितला. जनी वणी अवघा देव वासणेचा पुसावा ठाव, मग तो वळगा वासुदेव. किती अभंग सांगू होता. अद्वैतेची चालो स्वप्नी मानसाते
देव झाले. ऑल वर्ल्ड इज माय गॉड, ऑल वर्ल्ड इज माय हाऊस अँड द रिलिजन अँड द कास्ट. हे विश्व माझा परमेश्वर आहे, विश्वास नांदणारा कणनी कण माझा विठ्ठल आहे. असं ज्ञान एकदा झालं की मग वैर नष्ट होईल, शांतता पावेल, जळजळ जाईल, मळमळ जाईल. त्यात एक बाई देवळशाला गेली, देवळशाला म्हणजे अंगारा पाहिजे. तो म्हणा तू सगळं चांगलं कशाला का अंगारा पाहिजे. नाही म्हणे मा काय नाही वाईट भाऊ, मा कळलं मपलं काही वाईट नाही महाराज. मग मपलं काय कमी आहे का. 20 एकर दराख कळते ना, ही आपली जुंदरी भाषा बरं का. दराख 20 एकर 60 एकराचा ऊस एवढा पेटला आहे. मग तू आली का म्हणजे माझं काही वाईट नाही बाबा. मग अंगारा कशाला पाहिजे म्हणली. माझ्या जावं ईर खोदाया काढली, थोडंसं पाणी लागलंय तेवढं तो अंगारा टाकला का तिच्या एरीचं पाणी आटलं म्हणजे मला आनंद आहे. कळलं तुम्हाला. अज्ञानाला ज्ञान समजून जगामध्ये जळजळ, मळमळ, विकार, अशुद्धता, अशांतता. आणि आता तर नवीन निघाले लफड, धर्म खतरे में म्हणतात. अरे धर्मच नाही तर कसला धर्म खतरे में राहील. जो बोलते ना धर्म खतरे में, वो खतरे में है चेअरमन. अरे धर्म तर जगाचं कल्याण करतो असा धर्म माझ्या तुकोबराय ज्ञानोबरायाने निर्माण केला आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिती. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा समंगडा हा भवशंकर तारक. अरे इथे थकविल गवळणी एक ससनीन मराठी कारणिया एक मुसलमानी कोकणी गुजरणी अशा पाची जणी थकविल गवळणी. मी लोकशाहीर आहे, मी लोक संगीतकार आहे, मी कवी आहे, माझ्या स्वतःच्या कविता आहे. किती बोलत बसलो तरी मला तुमच्याकडे बघितल्यावर आनंद वाटतोय आणि यांच्याकडे बघितल्यावर जास्त आनंद वाटतो. प्रसन्न आहे आणि म्हणून आपण मला बोलवलं. मिठगुले महाराज, मी महाराष्ट्र शासनाचं काम करतो पण पगारी नाही करत. मी सुद्धा रामदास बाबा मनसुखांच्या वाटेवर चालतो, पांडुरंग बाबा घुल्यांच्याच वाटेवरून चालतो. मी 30 वर्षे 1 रुपया सुद्धा कीर्तनाचा घेतला नाही. सुद्धा महाराज माझ्याबरोबर लहानपणी राहिलेले आहेत. मगाशी ते सांगत होते की 12वा 15वा 9वा ते आम्ही चालता चालता शिकायचं माऊलींकडून. पण सुद्धा महाराज आणखी पुढे गेलात, खरोखर गेलात, चांगल्या ठिकाणी गेलात आणि गाथा मंदिराचं रक्षण व्हावं. तिथे 200-400 पोरं शिकायला आहेत. त्यांच्यासाठी खूप मोठा मदतीचा हात तिथपर्यंत पोचावा. आणि महाराष्ट्रामध्ये एक दिवस वारकरी एक मोठा PSI अधिकारी असेल, वारकरी एक डॉक्टर असेल, वारकरी देहूच्या मंदिरातून निघालेला डॉक्टर असेल, वकील असेल, बॅरिस्टर असेल आणि जगावर प्रेम करणारा असेल. धर्मजातीच्या खुळ्या कल्पना सोडून मणिधरा सत्यभावना. वाबळे कवी सांगे फार सडे तोड रे, देशाशी नाते आता जोड रे. मंदिरात नाही मस्जिदीत कोठोनी, देव चराचरी दिसतो उठोणी. कबीर महाराज आणि रविदास महाराज म्हणतात, अरे हिंदू पूजत है मंदिर, मुसलमान तो मस्जिद. मस्जिद कळते, मुसलमान तो मस्जिद. रैदास उस राम को पूजते, जो कर है विश्व पर प्रीती. अवघ्या जगावर प्रीती करणारा धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून तुकोबराय अभंगात सांगतात, आपुल्या हिता जो असे जागता. म्हणजे आता ज्ञानाच्या ठिकाणी जो जागा आहे, धन्य माता पिता तयाची. आणि ज्ञानी माणसं वाईट वागणार नाहीत, दारू पिणार नाही, गांजा पिणार नाही. मग परत बुद्धांचं तत्वज्ञान येतं, अत दीप भव स्वयंप्रकाशित व्हा, भगवान बुद्ध सांगतात. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी हीच रीव ओढली तुकोबरायांच्या अभंगांची. 4000 अभंग रोज मुकनायक नावाच्या पत्रकामध्ये बाबासाहेबांचा एक अभंग असायचा पहिल्या पानावर. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते तुकोबांच्या अभंगाप्रमाणे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली आणि स्त्रियांनो तुम्हाला समाजामध्ये आणण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तुमच्या शिक्षणाची परवानगी संविधानामध्ये लिहिण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी जरी केलं तरी आशीर्वाद माझ्या तुकोबारायांचा आहे.
आणि म्हणून या ठिकाणी मी थांबतो. काही माझं चुकलं असेल तर मला क्षमा करावी. आपण मोठी माणसं आहात. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत येऊ. तुम्ही मला यूट्यूबला बघत असाल ना सगळे. मी राष्ट्रीय कीर्तन करतो. झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. मला दरवर्षी महाराष्ट्र शासनाचा 4 लाखाचा पुरस्कार मिळतो. महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात दरवर्षी. का? मी वर्षभर वृक्ष मंदिराचं काम करतो. महाराजांनी गाथा मंदिर बांधलं. वाबळे महाराज त्या मंदिराच्या भोवती गावोगावी जिथे जिथे गवळी बाबा असेल, खंडोबा असेल, म्हसोबा असेल, बोलोबा असेल, यमाई असेल, आणखी काय आपल्या देवींची नावं आहेत सगळी, आंबाबाई असेल, काय आणखी मुक्ताबाई, जनाबाई, या गावगावी आहे बघा. एवढ्या दगडाचे देव ते खरे आर्यांचे लोंढे लोटणाऱ्या लढवय्या रणरागिनी वाघिनी आपल्या समाजातल्या स्त्रिया होत्या. त्यांची कत्तल आर्यांनी केली आणि नंतर त्यांनी त्यांना देव केलं आणि आपल्याला पूजायला लावलं. पण त्या आपण त्याचे वंशज आहोत. आम्ही आता ठरवलंय की जिथं जिथं असे देव असतील, कुठंतरी पडलेले वारस नसलेले, त्यांच्या भोवती मंदिर नाही बांधायचं. मंदिर आता एक बांधलं बस झालं. एक पानं वठा. बरं, एक तुमची क्षमा मागतो बरं का महाराज सगळ्यांची. एक ओळ माझ्या बहिणीने माझ्या मागे म्हणू द्या. हा काय पांढरी एक धरा असं डबल धरा म्हणाल ना सगळ्या. सईबाई येते ना. बघा काल तुम्हाला सांगितलं पोपड मारताना, आज बाबळे मारत सगळ्या बायांनी. अरे बाबा मला आनंद आहे, कारण बाई माझी आई आहे. बाईने खरं सांगू तुम्हाला, धान्याचा शोध लाविला बाईने, शेतीचा शोध लाविला बाईने. घड भरला होता ना, खाली पत्रावळ होती, त्याच्यावर माती होती, ती ठेसली आहे ना, बडवली, गाळली, काय चाळली, नंतर ती माती पत्रावळीवर ठेवली, त्याच्यावर काय बी टाकलं वेगवेगळं, नंतर त्याच्यावर गडू ठेवला. तो गडू आहे ना चेअरमन साहेब, हे काय माहिती का, हे धार्मिक त्याला मुलामा दिल्यामध्ये काय माहिती खरं, हे शेती तज्ञ म्हणजे जे मडकं आहे ना ते म्हणजे ठिबक सिंचन, कळलं. आणि ती माती आहे ना ती म्हणजे माती परीक्षण. आणि ती बी आहे ना वेगवेगळे प्रकारचं, जिच्या घटातला बी चांगला दाणेदार मोठा येईल, मग ती जगदंबा इथे महाराणी होती, भवानी आई. तिने मग त्या सगळ्या बायांना सांगायचं, हे बघा हिच्यातलं चांगलं उगवलंय ते बी पेरा. मग कमी जमिनीमध्ये चांगलं उत्पादन काढण्याची शक्ती जिच्याकडे पहिली होती तिचं नाव जगदंबा आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींनो एक शेवटची ओळ म्हणायची सगळ्या जणी. हा वाण्या बामनाच्या मुली शिक्षणानं पुढे गेल्या, शिक्षणानं पुढे गेल्या, आमच्या नशिबाला शहाण्याच्या पाट्या आल्या, शहाण्याच्या पाट्या आमच्या नशिबाला. किती पार सगळ्या आमच्या नशिबाला, आमच्या नशिबाला शहाण्याच्या पाट्या आल्या, शहाण्याच्या पाट्या नारायण नशिबावास ज्योतिबा बोलले, असं ज्योतिबा पहिली शाळा सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई बालांनी तुम्हाला बरोबर आहे ना. म्हणून सरळ दळण माझा मुरला सईबाई माझा,
लाडाला म्हशी पाठव मसाडाकडं मग म्हणा लाडाला शाळेत पाठव तुम्ही शाळेत शिकायला लाजू नको शिकली मंदिर व्हावी, वृक्षांचं संरक्षण व्हावं, मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, मुलीलाच मुलगा मानावा, आपल्या मुलांना आणि मुलींना उच्च शिक्षित करून आपल्या गावाचा विकास जे जे करतील ते सगळे सात्विक आहेत. त्या सात्विक मुला मुलींना धन्यता तुकोबाराज देतात आणि देव त्यांचा हरेक पावतो. म्हणे मज मला कसं तरी होत या बाबा लोकांचा बघताना प्रकाशाच्या मागे राहिलाय म्हणून ती माझ्या कविता संग्रहात पहिली कविता थोडासा मी लोकांकडून बोलून घेतो म्हणून घेतो, मग वेळ होणार थोडासा बरं का. गोड पोरग एकदा टाळे वाजव त्याच्यासाठी गाणारच कसलं माधुरी आहे. मला कसं तरी होत या बाबा लोकांचा बघताना माझा धक्का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना वाटी फाटले सुई माझ्या बाबाच्या जबरा आज गावाची बाबा बंदरी जायचा मला नाना यार घातला
मला वाटतं ना असं रोज रोज बस बस उधार जुन्या फाट्या बाबा जरत फिरायचा आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा सुलभ पेटत नवती झालं चला ऐका कविता माझ्या मध्ये मला कसं तरी होतया बाबा लोकाचा बघताना माझा गुंगारा डाडोया गोष्ट बाबाची सांगता खमीस खावाची फाडले सोयी दोऱ्याने शिवले माझ्या बाबाचा ठठोरा सदा ठिकाण आली जर गावाची बाबा सुंदर जायचा उधार आधार जुन्या फाट्या बाबाचा जर ठठायचा आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा सुलभ पेटत नवती दिस दिवस करायला पाय भरण्यासाठी बाबा गावात फिरायला आमचं घर पाणी डोळ्यात आणायचा घालून पाठवणी बाबा बाबा मनात चुरायचा लग्न लेकीच करी धांगा डांगा गुंड्यासाठी असा कनवाल बाप जेव्हा सोनिया गेला असा कनवाल बाप जेव्हा सोनिया गेला वाबळे बेबीचा जीव तसा वनवासी झाला मला ससरी होतया बाबा सर्वांना आवडलं ना म्हणून बाबाला झाला मला ससरी होतया बाबा लोकांचा बघताना माझा गुंगारा डाटोया गोष्ट बाबाची सांगता गोष्ट बाबाची सांगताना आता म्हणून हे सगळं ज्ञान आपल्याला ज्यांच्यामुळे झालं ते कोंडाजी बाबा डेरे रामदास बाबा मनसुख भिकाजी बाबा वाजवणे या महाराष्ट्राचं भूषण आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये आहे आणि तो विचार वारसा घेऊन निघालेल्या पांडुरंग बाबांनी जे गाथा मंदिर निर्माण केलं म्हणून अशी मी एक गाणं तयार केलं येता का म्हटलं एक जुन्नरी माणूस होता हुन्नरी इंद्रायणीच्या तीराला किल्ला बांधिला भक्तीचा किल्ला बांधिला भक्तीचा ज्ञानेश्वर माऊली